विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं। पण या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पाडण्याकरता दिग्गज नेत्यांनीच प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली। नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, पहा या खास रिपोर्टमधून। दिग्गज नेत्यांना पाडण्यासाठी दिग्गज नेत्यांची सेटिंग। स्थानिक स्पर्धेत प्रतिस्पर्धी नको म्हणून पक्षातच राजकारण। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारणाचा नवा अध्याय। विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलंय। त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून आल्यात। पण महायुतीमध्ये असतानाही महायुतीमधीलच नेते महायुतीतील दिग्गज नेत्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त होतोय। त्या संदर्भातील माहिती नेत्यांना मिळाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे। संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी पक्षातीलच नेत्यांनी प्रयत्न केला असं संजय शिरसाट यांनी बोलून दाखवलंय। तर आपल्या बोलीभाषेमुळे आणि दांडगा जनसंपर्क असलेले अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। त्यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे कसे प्रयत्न करत होते हे देखील सत्तारांनी बोलून दाखवलं। माझी जागा पाडण्यासाठी फार मुंबईहून प्रयत्न होत होते। काही लोक आमचे स्थानिकही काही लोक प्रयत्न करत मित्र होते त्यात आमचे काही मित्र होते खास करून असं तुम्ही एकदा बोललेला जो होते तर त्यांना त्यांची जागा कळेल। मला तर माहित नाही, परंतु मी माझ्या निवडणुकीमध्ये कोण विरोधात काम करतोय यापेक्षा आपण कसं काम करायला पाहिजे याकडे माझं लक्ष होतं। इतक्या केलवानीच्या गोष्टी तर राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोटांगणा घालतो, म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं हे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजिरवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असेल राज्यामध्ये। मराठवाड्यातील महत्वाचे आणि सतत चर्चेत असलेले दोन दिग्गज नेते म्हणजे अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या दोन्ही नेत्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले। संजय शिरसाट यांना पक्षातीलच नेत्यांनी टार्गेट केलं, तर अब्दुल सत्तार यांना पक्षाबाहेरील नेत्यांनी टार्गेट केलं होतं। मात्र हे दोघेही विजयी झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिपदासाठी आता या दोन्ही नेत्यांमध्ये शर्यत सुरू झाली आहे। दोन नेते एकाच पक्षात, मात्र त्यांचा वाद आता समोर येऊ लागलेला आहे। अप्रत्यक्षपणे का होईना आमदार संजय शिरसाट आणि त्यासोबतच आमदार अब्दुल सत्तार यांचा सुद्धा वाद आता चव्हाट्यावर आलाय। एकमेकांविरोधात नाराजी आहे, मात्र त्यांनी ती बोलून दाखवलेली नाहीये। मात्र निवडणुकीच्या आधी काही राजकारण जे होतं ते या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता या दोघांची नाराजी आता स्पष्टपणे समोर येऊ लागलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।